नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ AMVI ग्रुप सी चा फॉर्म कसा भरावा याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया। यापूर्वी एक व्हिडिओ माझा बनलेला आहे की MPSC चं प्रोफाईल कसं बनवावं। सो तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला प्रोफाईल बनवल्यानंतर फॉर्मला अप्लाय करता येणार आहे। पण मात्र प्रोफाईल बनवताना खूप काळजी घ्या। प्रोफाईलमध्ये भरलेली माहिती प्रॉपर असावी, चुकीची नसावी। चुकीच्या माहितीच्या आधारे जर फॉर्म अप्लाय केला तर भविष्यामध्ये तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र होऊ शकता। तुमची निवड झाली तरी तुम्ही अपात्र होऊ शकता। सो प्रोफाईल कसा बनवावा याचा व्हिडिओ प्रॉपर बघून घ्या आणि प्रोफाईल बनवून घ्या। त्यात सगळं सांगितलंय, काय काय डॉक्युमेंट लागतात ते पण मी सांगितलेलं आहे। सो या फॉर्ममध्ये आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण बघूया फॉर्म कसा भरावा, एलिजिबिलिटी कशी चेक करावी, अडचण काय येऊ शकते आणि प्रोफाईल अपडेट कशी करावी। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते। सो त्या अनुषंगाने ग्रुप बी आणि सी त्यातल्या आरटीओ AMVIच्या बॅचसाठी सुद्धा ही आपली मार्गदर्शनची बॅच चालू आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे 50% ऑफ मध्ये। पूर्वपरीक्षा तुम्हाला 4,999 प्लस GST मध्ये। आता दिवाळी ऑफर चालू आहे, तुम्हाला 20% ऑफ आहे। 24 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि बॅच पण घेऊ शकतात। फॉर्म भरण्याची डेट 27 ऑक्टोबर आहे। सो या बॅचमध्ये तुम्हाला फॅकल्टी प्रॉपर प्रत्येक विषयानुसार असं टू द पॉईंट शिकवणारे, यूट्यूबवर लेक्चर अवेलेबल आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, नंबर ऑफ टेस्ट आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे। सो नक्की जॉईन करा। त्याचबरोबर तुम्हाला PYQ अनालिसिसची रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल आहे 399 प्लस GST मध्ये। याला पण ऑफर चालू आहे 20% ऑफ आणि ₹1 तुम्हाला गट ब आणि क चे मेंटोरिंग बॅच सुद्धा अवेलेबल आहे। ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पण टाकलेले आहेत आणि ह्या बॅचेस घेण्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। तुम्हाला प्रोफाईल बनल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे MPSCच्या वेबसाईटला जायचं आहे। mpsc.gov.in ही वेबसाईट आहे। यावरती गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटी यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर पहिलाच ऑप्शन बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टम, याच्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। प्रोफाईल बनल्यानंतर तुम्ही लॉग इन करणार आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्ड आणि एक कॅप्चा टाकायचा बघा। आता त्यानंतर एक महत्त्वाचं हे आहे, तुमचं जर काय मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर नवीन विद्यार्थी आहात, प्रोफाईल बनवलेले नाही, तुम्ही प्रोफाईल कसे बनवा माहीत नाही, तुम्हाला माहिती प्रॉपर भरावी लागेल, कागदपत्रे कोणती लागतात माहीत नाही आहे, त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या, त्या डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। मग तुम्हाला इथे ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे कॅप्चा विचारते, कॅप्चा टाकायचा आहे, प्रोसीड करायचा आहे। मग तुम्ही इथे तुमचं प्रोफाईल ओपन होते। आता हे तुम्हाला दिसतंय इंटरफेस बघा, काय दिसतंय, होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट। ओके, त्यापैकी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं बघा। ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केलं की तुमच्या समोर जेवढ्या MPSCच्या जाहिराती दिसतात त्या सगळ्या तुमच्या समोर येतात। त्यापैकी तुम्हाला कुठे अप्लाय करायचं त्यासाठी जाहिरात निवडायची आहे। जसं की आपली जाहिरात बघा 124/2025 महाराष्ट्र ग्रुप सी ची जाहिरात आहे। त्यावरती व्ह्यू वरती क्लिक करा। तुम्ही व्ह्यू वरती क्लिक केलं की तुमच्यासमोर हा इंटरफेस येतो। इथे तुम्हाला त्यांनी सांगितलंय बघा, फॉर्म भरण्याची डेट काही चालू आहे, लास्ट डेट काय 27 ऑक्टोबर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची। तुम्ही जाहिरात PDF डाउनलोड पण करू शकतात। मग इथे चेक इलिजिबिलिटी, तुम्ही इलिजिबल आहात का हे चेक करायचं। त्याच्यावरती क्लिक केलं तुमच्यासमोर ऑप्शन होतं बघा, यू आर नॉट इलिजिबल। जनरली इलिजिबल येणार तुमच्या, पण नॉट इलिजिबल का बरं येते, कारण तुमची प्रोफाईल प्रॉपर बनलेली नाहीये किंवा प्रोफाईल लॉक नाही किंवा प्रोफाईलमध्ये भरलेली माहिती या पदासाठी ऍप्लिकेबल नाहीये। म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता एकदा चेक करा, तुमची बजेट एकदा चेक करा, तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट एकदा चेक करा, हे सगळं प्रॉपर आहे का जाऊन चेक करा। हे सगळं ओके असेल तर मग तुम्ही तुमची प्रोफाईल लॉक करा आणि परत एकदा सेम प्रोसेस करा, चेक एलिजिबिलिटी। मग तुम्हाला काय दाखवतील, ते इलिजिबल दाखवतील। पण जर नसेल तर काय करा, तुम्ही ऑनलाईन प्रोफाईल शेजारी माय अकाउंट बघा, माय अकाउंट वरती क्लिक करायचं। तुमचं इथे प्रोफाईल स्टेटस कंप्लीट दाखवते, तुम्ही काय करा मग अपडेट आणि अनलॉक प्रोफाईल करा। याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एक तुम्हाला एक OTP येतो मोबाईल नंबरला, तो OTP टाकून व्हेरीफाय करा, सबमिट करा आणि मग तुमच्या समोर तुमचं माय अकाउंट प्रोफाईल ओपन होतं। मग ह्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा हे सगळ्या विंडो दिसतात। ह्या विंडोमध्ये महत्त्वाचं आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, तिथे जाऊन चेक करा तुम्ही भरलेली माहिती प्रॉपर आहे का, ती चेक करून परत तुम्ही लॉग आउट करू शकता। सॉरी, तुम्हाला लॉक करायचे प्रोफाईल आणि मग लॉक करून परत एकदा एलिजिबिलिटी चेक करायची। तुम्हाला मग प्रोफाईलमध्ये काय काय बघायचंय महत्त्वाचं, तुम्ही जर नॉट एलिजिबल दाखवत असेल तर कारण काय असू शकतात, त्यातलं एक शिक्षण प्रॉपर चेक करा, शैक्षणिक अर्हता, कास्ट सर्टिफिकेट बाबत प्रॉपर चेक करा, नॉन क्रिमिनल असेल गरजेचं, तुम्हाला कॅटेगरी लागत असेल त्यानुसार एकदा चेक करा आणि अदर इन्फॉर्मेशन जी महत्त्वाची ती एकदा चेक करा। हे सगळं चेक करून तुम्हाला परत एकदा काय करायचंय, प्रोफाईल सेव्ह करून लॉक
लॉक करायचं बघा, लॉक करायचं. लॉक केल्यानंतर परत तुमच्यासमोर माय अकाउंटला इथे हा स्टेटस आलं पाहिजे कम्प्लीटचं. हे कम्प्लीटचं स्टेटस आलं म्हणजे तुमची प्रोफाईल प्रॉपर लॉक झालेली आहे. मग परत एकदा ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं की परत चेक एलिजिबिलिटी चेक करायचं आहे. मग तुम्हाला बघा यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जी एक्झाम अपेक्षित आहे, जिला फॉर्म भरायचा त्यावरती क्लिक करायचं. मग तुम्ही एलिजिबल आहात दाखवतोय, मग इथे लगेच ऑप्शन येतं बघा अप्लायचं. मग अप्लाय वरती क्लिक करायचं. अप्लाय वरती क्लिक केलं की तुम्हाला लगेच ते सांगते बघा तुम्हाला सेंटर कोणतं निवडायचं, एक्झामिनेशन सेंटर कोणतं निवडायचं आहे. असे 3 चॉईस तुम्हाला द्यायचे. महाराष्ट्रातले सगळे चॉईस दिल्यानंतर तुम्हाला खाली यायचं, डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन, तुम्ही कुठून फॉर्म भरताय त्याची माहिती, फक्त नाशिकवरून भरतोय काही टाका, काही प्रॉब्लेम नाही. टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट आणि पे फी करायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट आणि पे फी करायचं आहे. मग ऑनलाईन शक्यतो पेमेंट करा, ऑफलाईन करू नका. ऑनलाईन SBI वरून तुम्ही पेमेंट करू शकता. ओके करायचं आहे. आणि मग SBI ई पेला तुम्ही जातात. मग तुमच्याकडे कोणते क्रेडिट कार्ड असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पेमेंट करू शकता. कोणतंही, कोटकचं असू द्या, PNBचं असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरती SBI ई पेमेंट करायचं आहे. इथे पेमेंट तुम्हाला हा नंबर पण नोट करून ठेवायचा बघा, ऑर्डर नंबर तुमचा आहे ना, हा नोट करून ठेवायचा, त्यांनी पण सांगितलेलं आहे. मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचं डिटेल्स टाकायचं बघा, कार्ड नंबर टाकायचा आहे, नेम ऑफ द कार्ड होल्डर, एक्सपायरी डेट टाकायची, इयर टाकायची, CVV नंबर टाकायचा आहे. आणि मग इथे पे नाऊ करायचं आहे. पे नाऊ केलं की समोर तुमच्या परचेस ऑथेंटिफिकेशन येतं, UR OTP वॉज सक्सेसफुल सेंड, आणि एंटर OTP करायचा आहे, कन्फर्म करायचं, तुमचं पेमेंट होणार आहे. आणि मग पेमेंट झालं की तुमच्या समोर बघा, पेमेंट झाल्यानंतर काय करायचं हे पण लक्षात घ्या, नाही तर मुलं घाई करतात. काय करायचं आहे, इम्पॉर्टंट नोट काय, ऑर्डर नंबर नोट करून ठेवा. दुसरं, पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईपर्यंत थांबा, लॉग आउट करू नका. ते ग्रीन सिग्नल येतो बघा, दाखवतो तुम्हाला कसा येतो. रिसिप्ट जी येते ना, रिसिप्टची प्रिंट आउट घ्या. आणि प्रोफाईल तुम्ही जी बनवली, आता फॉर्म भरला, सगळं झाला, पेमेंट पेड केलं की तुमच्यावर प्रोफाईल येते, प्रोफाईलची पण प्रिंट आउट घ्या. कशी घ्यायची तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला इथे प्रोफाईल वरती गेल्यानंतर इथे तुम्ही दिसतंय, आता मी पेड नाही केली म्हणून तुम्हाला इथे फीज नॉट पेड दाखवतो. पण जर पेड केली असेल तर इथे फीज पेड किंवा स्टेटस कम्प्लीटेड असं मेसेज येतो. मग तुम्ही इथे प्रोफाईल, तुमची ही प्रोफाईल बघा, तुम्ही कुठे क्लिक केलंय, माय अकाउंटवर गेलाय तुम्ही, आणि खाली बघा तुम्ही अप्लाय केलेलं ऍप्लिकेशन कधी केलंय, ऍप्लिकेशन ID काय आहे, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर काय, ऍडव्हर्टाइजमेंटचं नाव काय आहे, स्टेटस काय, आणि ते व्ह्यू, इथे व्ह्यू केलं की तुमच्या प्रोफाईलची प्रिंटआउट तुम्हाला भेटतात. ती प्रिंटआउट घेऊन टाका. ओके. त्यानंतर पेमेंट हिस्ट्री चेक करा, तुमचं फेल झालं असेल. आणि मग इथे तुम्हाला जर वाटलं की हा मला कॅन्सल करायचं आहे, मला परत एकदा भरायचं आहे फॉर्म, प्रॉपर माहिती घेऊन प्रॉपर माझं प्रोफाईल चेक करायचं, कॅन्सल पण करू शकतात. नसेल तर डायरेक्ट फीज पेड करायची, पे नाववर क्लिक करा आणि परत एकदा फीज पेड करू शकतात. ओके. फीज पेड केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येतो बघा, ऑप्शन काय येतो इथे, फीज पेड सक्सेसफुली असा ग्रीन मध्ये ऑप्शन येतो. हा आला की मग लॉग आउट करा, अन्यथा तिथेच थांबा, नाहीतर गडबड होऊन जाते. कधी कधी बँकेला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये काही अडचण आली तर फॉर्म पुढे नेऊ नका, थांबून घ्या. ज्याला माहिती त्याला माहिती विचारून मगच फॉर्म भरा, किंवा आम्हाला कमेंटमध्ये मेसेज टाका. सो अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. फॉर्म प्रॉपर भरा, माहिती प्रॉपर भरा, नाहीतर काय खूप चांगला अभ्यास करून नंतर अपात्र होण्याची पाळी येऊ शकते. सो इग्नाइट अकॅडमीची मार्गदर्शनच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. तुम्हाला जर अपेक्षित असेल तर नक्की जॉईन करू शकता. बॅचेस फक्त 4,999 प्लस GST मध्ये आहे, पण आता दिवाळीच्या ऑफरमुळे 20% त्यामध्ये पण ऑफर आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे PYQ अनालिसिसची पण बॅच आहे, त्याचबरोबर तुम्हाला मेंटोरिंगशिपची पण बॅच अवेलेबल आहे. जी बॅच तुम्हाला अपेक्षित असेल ती बॅच तुम्ही घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता आणि डायरेक्ट परचेस करू शकता. अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.